नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 7वीच्या इंग्लिशच्या 1.6 चॅप्टर इन द क्लास ऑफ देअर ओनच्या पार्ट 2 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जर तुम्ही पार्ट 1चा व्हिडिओ बघितला नसेल तर कृपया डिस्क्रिप्शनमधील लिंकमधून तो बघून घ्या. चला तर सुरू करूयात पार्ट 2. बट धिस इज रिअली टू सॅड. हे खरं तर खूप दुःखद आहे. काय दुःखद आहे? पहिल्या भागात आपण पाहिलं की एक युनिट टेस्ट झाली आणि सर्वांच्या आवडत्या मॅडम काय झाल्या, देसाई मॅडम नाराज झाल्या. म्हणून सर्वांनी काय ठरवलं की आपण काय करायचं, त्यांच्यासाठी काहीतरी करायचं. आणि हे खूप कसं आहे, दुःखी आहे असं सेड आकाश. आकाश म्हणाला, वी मस्ट मेक हर प्राऊड ऑफ अस. वी मस्ट मेक म्हणजे आपण त्यांना आपल्यावर गर्व, अभिमान करण्यासारखी काहीतरी गोष्ट करायला पाहिजे. बट हाऊ, पण कसं? व्हॉट कॅन वी डू, आपण काय करू शकतो? आस्क्ड सुनील. सुनील म्हणाला, शी वोंट बी हॅपी अनलेस. अनलेस म्हणजे जोपर्यंत आपण त्या आनंदी होणार नाहीत. कधीपर्यंत? वी ऑल डू वेल, आपण सर्वजणांनी चांगलं करेपर्यंत त्या आनंदी होणार नाही. डू यू थिंक दॅट्स पॉसिबल. पॉसिबल म्हणजे शक्य. तुम्हाला वाटते का ते शक्य आहे? अँड देन, आणि नंतर. सडनली इट क्लिक्ड. सडनली म्हणजे अचानक. क्लिक्ड म्हणजे क्लिअर होणे, एखादी गोष्ट स्पष्ट होणे. काय स्पष्ट झाले यांना, काय करायचं ते? यस आय सेड. हो मी म्हणालो. व्हाय नॉट, का नाही? वी विल मेक इट पॉसिबल, आपण हे शक्य करू शकतो. इफ वी ऑल, जर आपण सर्व वर्क टुगेदर म्हणजे सोबत काम केलं, वी कॅन डू इट, आपण हे करू शकतो. राईट, बरोबर आहे. सेड आकाश. आकाश म्हणाला, लेट्स डू इट, चला तर मग करूयात. पुढं काय झालं बघा. सो द नेक्स्ट डे, पुढच्या दिवशी. वी म्हणजे कोण? आम्ही. द होल क्लास सॅट. सॅट म्हणजे बसली. टुगेदर. सॅट म्हणजे सीटचा दुसरं रूप सॅट. टुगेदर टू डिस्कस, सोबत बसून. डिस्कस म्हणजे चर्चा. कशावर? द प्लॅन ऑफ ॲक्शन. प्लॅन करायचा म्हणजे काय करायचं? ॲक्शन, कृती काय करायची याचा प्लॅन तयार करायचा, म्हणजे मार्ग ठरवायचा. वी ऑल म्हणजे आम्ही सर्व. ॲग्रीड म्हणजे काय झालो, एखादी गोष्ट करण्यासाठी हो म्हणलो. दॅट दोज म्हणजे जे. हू गेट गुड मार्क्स म्हणजे ज्यांनी चांगले मार्क मिळवले. शुड हेल्प ऑदर्स, त्यांनी दुसऱ्यांना काय करायचे? हेल्प. ऑदर्स म्हणजे दुसऱ्यांना मदत करायची. दॅट इज ऑल व्हेरी वेल, ते सगळं ठीक आहे. सेड नियती. नियती म्हणाली, शी इज द मॅथ जिनियस इन आवर क्लास. नियती यांच्या क्लासची काय आहे? मॅथ्समधली जिनियस आहे, म्हणजे अतिशय हुशार. जिनियस म्हणजे अतिशय हुशार. आय हॅव ट्राईड म्हणजे मी प्रयत्न केला. काय प्रयत्न केला? टू हेल्प म्हणजे मदत करण्याचा. बिफोर म्हणजे पूर्वी. बट नो वन इज इंटरेस्टेड, पण कुणालाही त्यामध्ये इंटरेस्ट नाही म्हणजे आवड नाही. दे डोंट वॉन्ट मी टू हेल्प देम, त्यांना माझी मदत नको आहे. परहॅप्स यू आर टू बॉसी. परहॅप्स म्हणजे काय? कदाचित. यू आर टू बॉसी म्हणजे बॉस म्हणजे मालक, तू खूप मालकासारखी वागत असशील. सजेस्टेड सोली. सोली काय म्हणाली? नियतीला, की तू खूप बॉससारखी वागत असशील, म्हणून कदाचित त्यांना तुझी मदत नको असेल. वी हॅव बेटर थिंग्स टू डू आफ्टर स्कूल. वी हॅव म्हणजे आमच्याकडे आहेत. काय आहेत? बेटर थिंग्स म्हणजे चांगल्या गोष्टी. कशासाठी? आफ्टर स्कूल म्हणजे शाळेनंतर करण्यासाठी. हू वॉन्ट्स म्हणजे कोणाला वाटते? टू सिट म्हणजे बसावं. अँड डू मॅथ्स गणित करावे. सेड निलेश. निलेश काय म्हणाला?
आम्हाला खूप चांगले कामं करण्यासाठी आहेत, गणित कोणी करत बसावे. यू कॅन हेल्प बाय गिव्हिंग अस द ॲन्सर्स. म्हणजे बघा निलेशची इच्छा काय आहे, यू कॅन हेल्प, तू हेल्प करू शकते. कशी? गिव्हिंग अस म्हणजे आम्हाला दे, काय दे, ॲन्सर्स म्हणजे उत्तर दे डायरेक्ट. सी व्हॉट आय मीन सेड नियती. नियती काय म्हणाली? सी बघ, व्हॉट आय मीन म्हणजे मला काय म्हणायचं आहे. अँड दे आर बोथ वे बिहाइंड द क्लास इन मॅथ. आणि हे दोघं जणं म्हणजे हे मुलं कसे येतं क्लासमध्ये मॅथमध्ये वे बिहाइंड म्हणजे खूप मागं येतं सर्वांच्या, तरीसुद्धा त्यांना अभ्यास करायचा कंटाळा येतो. धिस विल नॉट डू सेड आकाश. आकाश काय म्हणाला? हे काम करणार नाही. डू यू थिंक देसाई मॅडम विल बी प्राऊड ऑफ अ क्लास ऑफ कॉपी कॅट्स. म्हणजे आकाश काय म्हणतो, तुम्हाला वाटतंय का की कॉपी कॅट्स म्हणजे कॉप्या करणाऱ्या मुलांच्या क्लासवर देसाई मॅडमला गर्व किंवा अभिमान वाटेल. यू मस्ट स्टडी टिल यू अंडरस्टँड युअर मॅथ वेल. म्हणजे चांगलं. तुम्ही कधीपर्यंत स्टडी म्हणजे अभ्यास करायला पाहिजे? टिल म्हणजे पर्यंत, जोपर्यंत अंडरस्टँड म्हणजे समजत नाही. तुम्हाला गणित जोपर्यंत चांगलं समजत नाही तोपर्यंत तुम्ही अभ्यास करायचा. इट्स अ रूल, हा एक नियम आहे. अँड यू हॅव टू फॉलो इट, तुम्ही हे फॉलो केलाच पाहिजे म्हणजे पाळलाच पाहिजे. अँड व्हॉट इफ दे डोंट. अँड व्हॉट आणि काय, इफ दे डोंट जर त्यांनी पाळला नाही तर. अँड देअर आर मेनी लाईक देम सेड नियती. आणि त्यांच्यासारखे अजून बरेच आहेत. देअर आर मेनी, मेनी म्हणजे बरेच, लाईक देम म्हणजे त्यांच्यासारखे. नियती म्हणाली यांनी जर नियम नाही पाळला आणि त्यांच्यासारखे अजून बरेच आहेत जे नियम पाळणार नाहीत तर मग काय करायचं. आय हॅव ॲन आयडिया सेड सोली. सोली काय म्हणाली? माझ्याकडे एक आयडिया आहे, कल्पना. लेट सम ऑफ द स्टुडंट्स. म्हणजे लेट सम म्हणजे लेट म्हणजे करू द्या, काही स्टुडंटला काय करू द्या, वर्क ॲज आवर म्हणजे काम करू द्या. सर्च लाईट्स. बघा सर्च लाईट्स म्हणजे काय, शोध घेणारी लाईट. दे विल व्हिजिट अस ॲट होम. ते आपल्याला घरी भेट देतील. टॉक टू अस एव्हरी डे. प्रत्येक दिवशी आपल्याशी बोलतील. टू सी दॅट वी स्टडी. हे पाहण्यासाठी की आपण काय करत आहोत, अभ्यास करत आहोत. आता हे झाल्यानंतर पुढचा मुद्दा उपस्थित झाला, काय, अँड व्हॉट आणि काय जर, इफ वी हॅव डिफिकल्टीज. डिफिकल्टीज म्हणजे अडचणी. जर आम्हाला अडचणी आल्या तर काय. आस्क्ड निलेश. निलेशनं विचारलं. लेट अस ऑल्सो हॅव म्हणजे ऑल्सो म्हणजे अजून, हॅव म्हणजे पाहिजे काय. स्टडी गार्ड्स. स्टडी गार्ड्स म्हणजे अभ्यासरक्षक असा याचा शब्दशः अर्थ होतो. इथं स्टडी गार्ड्सचा अर्थ आहे की अभ्यासात मदत करणारे. लाईक नियती. नियतीसारखे स्टडी गार्ड्स आपण ठेवूत. हू विल हेल्प अस आउट ऑफ आवर डिफिकल्टीज. जे आपल्याला आपल्या डिफिकल्टी म्हणजे अवघड वेळी काय करतील, मदत करतील. दॅट्स अ ग्रेट आयडिया. ही खरं तर एक खूप चांगली कल्पना आहे. सेड सुनील. सुनील म्हणाला. लेट्स हॅव स्टडी गार्ड्स फॉर एव्हरी सब्जेक्ट. लेट्स हॅव म्हणजे आपल्याकडे असायला हवे स्टडी गार्ड्स. कशासाठी? एव्हरी. एव्हरी म्हणजे प्रत्येक, सब्जेक्ट म्हणजे विषयासाठी. इट डिडंट टेक व्हेरी लॉंग म्हणजे हे जास्त वेळ टिकलं नाही. टू आयडेंटिफाय म्हणजे आयडेंटिफाय म्हणजे ओळखायला. काय ओळखायला? द एसएल्स. एसएल्सचा इथं काय आहे अर्थ आहे, स्टडी लाईट्स. अँड एसजीस. एसजीस म्हणजे स्टडी गार्ड्स. म्हणजे स्टडी लाईट्स आणि स्टडी गार्ड्स ओळखायला जास्त अवघड जाईल का? नाही. वी पुट द
म्हणजे लगेच निवडले त्यांनी. वी पुट द पॉईंट ऑफ ॲक्शन, प्लॅन ऑफ ॲक्शन इन मोशन इमिडिएटली. म्हणजे प्लॅन ऑफ ॲक्शन म्हणजे जो काही त्यांनी प्लॅन केला होता कृतीचा, तो त्यांनी काय केला, मोशन म्हणजे कार्यरत केला, इमिजिएटली म्हणजे लगेच. वी डीड धिस विदाऊट लेटिंग, विदाऊट म्हणजे नसणे, काय नसणे, लेटिंग म्हणजे जाणीव होऊ दिली नाही कोणाला, एनी ऑफ द टीचर्स इन द सिक्रेट. आम्ही काय केलं, हा पूर्ण प्लॅन सिक्रेट ठेवला आणि कोणत्याही शिक्षकांना हे कळू दिलं नाही. वी वॉन्टेड टू गिव्ह मिसेस देसाई अ सरप्राईज. आम्हाला काय करायचं होतं, वॉन्टेड म्हणजे पाहिजे होतं, मिसेस देसाईने एक सरप्राईज द्यायचं होतं. सरप्राईज म्हणजे आश्चर्याचा. बट शी इज रिअली टू गुड, पण त्या खरंच खूप चांगल्या आहेत. शी स्पॉटेड द चेंज विदिन अ वीक. विदिन अ वीक म्हणजे एका आठवड्यात, स्पॉटेड म्हणजे शोधला, चेंज म्हणजे बदल. एका आठवड्यात त्यांच्या हा बदल लक्षात आला. समथिंग इज ॲट वर्क इन धिस क्लास, आय एम शुअर, माझी खात्री आहे. समथिंग इज म्हणजे काहीतरी, काहीतरी या वर्गामध्ये काम चालू आहे अशी माझी खात्री आहे. शी सेड, त्या म्हणाल्या. नो वन इज एव्हर ॲबसेंट. ॲबसेंट म्हणजे अनुपस्थित, कुणीही शाळेत अनुपस्थित राहत नाही आहे. एव्हरीवन पेज, एव्हरीवन म्हणजे प्रत्येकजण, पेज म्हणजे देतो, काय देतो, अटेन्शन ड्युरिंग लेसन्स. अटेन्शन म्हणजे लक्ष, ड्युरिंग म्हणजे च्या दरम्यान, कशाच्या दरम्यान, लेसन्स म्हणजे पाठाच्या दरम्यान प्रत्येकजण काय करतो, लक्ष देतो. अँड आय सी अ डिफरंट लुक इन युअर आईज. आणि तुमच्या डोळ्यामध्ये डिफरंट म्हणजे वेगळा, लुक म्हणजे एक भावना दिसते. समथिंग हॅज हॅपन्ड, काहीतरी घडलंय. सो देन वी हॅड टू टेल हर, आम्हाला त्यांना ते सांगावंच लागलं. शी वॉज रिअली इम्प्रेस्ड, त्या काय झाल्या, इम्प्रेस झाल्या. इम्प्रेस होणे म्हणजे काय, एखादी गोष्ट पाहून आपल्याला त्याच्याबद्दल आदर वाटणे किंवा आपण त्याच्यावर खुश होणे. यू पीपल आर रिअली अमेझिंग. अमेझिंग म्हणजे खूप भारी आहात. व्हॉट वंडरफुल आयडियाज, काय वंडरफुल म्हणजे काय छान आयडिया, कल्पना आहे. सच डिटर्मिनेशन, किती निर्धार केलेला आहे तुम्ही. देअर्स नो अदर क्लास लाईक युअर्स, तुमच्या क्लाससारखा कोणताही दुसरा वर्ग या शाळेमध्ये आहे का, नाही. वी फेल्ट सो हॅपी, वी वेअर ऑन क्लाउड 9, म्हणजे आम्ही 9व्या आकाशात उडत होतो. एव्हरी वन ऑफ अस बिगॅन टू ट्राय हार्ड. ऑनेस्टली, ऑनेस्टली म्हणजे प्रामाणिकपणे, बिगॅन म्हणजे सुरुवात केली, कशाला, ट्राय हार्ड म्हणजे खूप कठीण प्रयत्न करायला आम्ही सुरुवात केली. अँड यू विल नॉट बिलीव्ह धिस, आणि तुम्ही याच्यावर विश्वास ठेवणार नाही. बट वी वेअर ॲक्च्युली, म्हणजे वी वेअर म्हणजे आम्ही होतो, ॲक्च्युली म्हणजे खरं तर, ऑल क्वाईट ईगर. ईगर म्हणजे आतुर, म्हणजे क्वाईट म्हणजे खूप आतुर होतो, कशासाठी, टू टेक म्हणजे घेण्यासाठी, द सेकंड टेस्ट अँड गेट द रिझल्ट. सेकंड टेस्ट देऊन रिझल्ट म्हणजे तिचे परिणाम किंवा निकाल घेण्यासाठी आम्ही काय होतो, आतुर झालो होतो. धिस टाईम, यावेळी, व्हेन मिसेस देसाई वॉक्ड इन विथ द रिपोर्ट कार्ड्स. यावेळेस जेव्हा मिसेस देसाई वॉक्ड म्हणजे आल्या, कशासोबत, रिपोर्ट कार्डसोबत. शी वॉज ऑल स्माइल्स, त्या फक्त हसत होत्या. शी कॉंग्रॅच्युलेटेड, कॉंग्रॅच्युलेटेड म्हणजे अभिनंदन. ईच वन ऑफ अस पर्सनली, त्यांनी वैयक्तिक, पर्सनली म्हणजे वैयक्तिक, प्रत्येकाला कॉंग्रॅच्युलेट केलं. हावेवर, तरीसुद्धा, तथापि, देअर इज वन लास्ट थिंग विच आय मस्ट टेल, एक शेवटची गोष्ट आहे जी मी तुम्हाला
सांगायलाच पाहिजे. वी हॅड होप्ड म्हणजे आम्ही आशा केली होती. दॅट वी वूड ऑल डू वेल, आम्ही सर्वांनी टेस्टमध्ये चाचणीमध्ये चांगलं केलं असेल. मेनी म्हणजे खूप. ऑफ अस डीड डू वेल, आमच्यातल्या बऱ्याच जणांनी चांगलं केलं. बट अलास, तरीसुद्धा देअर वेअर स्टील सम हू गॉट पुअर मार्क्स. देअर वेअर तिकडे काही होते, काय होते, काही जण होते ज्यांना कमी मार्क्स मिळाले. अँड सम हॅड इव्हन फेल्ड, काही जण इव्हन म्हणजे तरीसुद्धा फेल झाले, नापास झाले. सो देन वी ऑल बिगॅन टू फील क्रश्ड, आम्हाला तुटल्यासारखं सर्वांना वाटायला लागलं. नैना हू हॅड गॉट अ रेड मार्क इन हर कार्ड कुडंट बिअर इट, म्हणजे नैनाला लाल शेरा तिच्या रिपोर्ट कार्ड भेटला, तिला ते सहन झालं का नाही. आय हॅव लेट द होल क्लास डाऊन, म्हणजे आय हॅव लेट म्हणजे मी जाऊ दिलं, काय होल म्हणजे संपूर्ण क्लासला मी खाली मान घालावी लावली. शी सॉफ्ट, आणि ती रडायला लागली. पुढे बघा काय झालं. बट आवर डिअर क्लास टीचर वेंट टू हर अँड हग्ड हर, आमच्या क्लास टीचर तिच्याजवळ गेल्या आणि त्यांनी काय केलं, तिला स्वतःच्या हातामध्ये जवळ घेतलं आणि आलिंगन दिलं. नो नैना, नाही नैना. यू हॅवंट लेट एनीवन डाऊन, तू कुणालाही खाली मान घालायला लावली नाहीस. एनीवन म्हणजे कोणालाही. लुक ॲट युअर कार्ड, तुझ्या रिपोर्ट कार्डकडे बघ. लास्ट टाईम यू हॅड गॉट ओनली 2 आउट ऑफ 50 इन सायन्स, तू मागच्या वेळेस तुला सायन्स म्हणजे विज्ञानमध्ये 50पैकी फक्त आउट ऑफ 50 म्हणजे 50पैकी 2 गुण मिळाले होते. अँड धिस टाईम इट्स 16, यावेळेस किती मिळाले, 16 म्हणजे 16 गुण मिळाले. दॅट्स क्वाईट अ लीप, ही एक चांगली झेप आहे, मोठी. यू हॅव स्टार्टेड ऑफ इन द राईट डायरेक्शन, तू स्टार्टेड ऑफ म्हणजे सुरुवात केलीस, काय, राईट डायरेक्शन म्हणजे योग्य दिशेने जाण्याची सुरुवात केलेली आहेस. अँड आय नो यू विल कीप इट अप, आणि मला माहिती आहे की तू हे करतच राहशील. आय एम प्राऊड ऑफ यू, ईच वन ऑफ यू, तुमच्या प्रत्येकाचा मला काय वाटतो, अभिमान वाटतो. कॅन यू गेस व्हॉट हॅपन्ड इन द नेक्स्ट टेस्ट, पुढच्या टेस्टमध्ये, नेक्स्ट म्हणजे पुढच्या टेस्टमध्ये काय झालं असेल याचा तुम्ही अंदाज काढू शकता का. अशा पद्धतीनं इन द क्लास ऑफ देअर ओन याचा दुसरा भाग आपण या ठिकाणी संपवलेला आहे. तर यानंतर आपण या घटकाचा एक तिसरा भाग काढणार आहोत, ज्यामध्ये आपण पार्ट 1 आणि पार्ट 2 या दोन्हीचा स्वाध्याय एकत्र तुमच्यासाठी आपण एक तिसरा व्हिडिओ बनवणार आहोत. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.